नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची बातमी आणि अति महत्वाची म्हणता येईल थोडक्यात. आता तरी अभ्यासाला लागणार आहात का नाही हे तुम्हाला ठरवायचे. आपल्याकडे अजून साधारण 3 किंवा 4 महिन्याचा वेळ भेटणार आहे जाहिरात येण्यासाठी. जाहिरात आल्यानंतर 1.25 महिन्यात परीक्षा होती. म्हणजे साधारण आपली ही प्रक्रिया पुढच्या 5 महिन्यामध्ये TAIT एक्झामला आपल्याला सामोरे जायचे. लक्षात ठेवा. हे का सांगतोय? युवा प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवले होते, ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत. कंत्राटी शिक्षक भरती 1 ते 10 पर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळेवर ठेवण्यात आले होते, ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपला, त्यांना पुनर्नियुक्ती दिलेली नाही. मग राहिला विषय दुसरा, फेज 2 चा निकाल. आणि तिसरा विषय म्हणजे TAIT एक्झाम होणारच आहे, 100% होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. TAIT एक्झाम होणारच आहे. TAIT 3 होणार आहे, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, मागचा काळ जर विचारात घेतला, मागचे 10 ते 15 वर्ष शिक्षक भरतीमध्ये खूप मोठं काही चाललं, बरोबर. पहिला मुद्दा म्हणजे शिक्षक भरतीमधला पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक भरतीमध्ये असणारा घोटाळा त्यांनी सर्व बाहेर काढला. महाटीईटी मधले फ्रॉड लोक, महाटीईटी मधले साधारण फ्रॉड लोक 4500 प्लस लोक, प्लस दुसरे अजून 4000, म्हणजे जवळपास 9000 लोकांना बॅन करण्यात आले मित्रांनो, कायमस्वरूपी बॅन. कारण डुप्लिकेट सर्टिफिकेट असेल, पैसे देऊन सर्टिफिकेट काढलेले असेल, ते काय काय आहे, बऱ्याच भानगडी आहे, त्यांना बॅन करण्यात आलेलं आहे. संशयितावर कारवाई सुद्धा झाली. कधी? 2021 मध्ये. 2021 मुळे 2022च्या एंडिंगला TAIT एक्झाम झाली, टेट 2 एक्झाम झाली. त्याच्यावर सुद्धा भरपूर याचिका, भरपूर प्रॉब्लेम होते. आता 2024 मध्ये, म्हणजे 2024 पकडून चला, 2025 आले, म्हणजे या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी फेज 2 च आणि साधारणपणे शिक्षक भरतीमधल्या सर्व रिक्त पदसंख्येला संस्थांना काय केले त्यांनी, जाहिरात, तुमच्या जाहिराती किंवा रिक्त पदाची बिंदू नामावलीनुसार पोर्टलला नोंदणी करायला सांगितलेलं आहे. त्याच मध्ये म्हणजे मागच्या वर्षी कोर्टाने सरळ हायकोर्टाने सरळ काय सांगितलंय की बाबा तुम्ही 3 महिन्याला शिक्षक भरती कंपल्सरी घ्याच. मग 3 महिन्याला कशी मित्रांनो, आपली सुद्धा टप्प्याटप्प्यानंच भरती होणार. जर तुम्ही टेट 3 देणार आहे ना, टेट 3 सुद्धा टप्प्याटप्प्यानंच होणार. एकदम शिक्षक भरले जात नाही, लक्षात घ्या. कारण असतं त्याला, म्हणजे जसे रिटायर होतील लोक तसं टप्प्याटप्प्याने फेज काढत पुढे पुढे जात असते परीक्षा, लक्षात. म्हणजे तसं लोक भरले जातात. म्हणजे काही टप्प्यामध्ये आता काही लोक बोलवणार, पुन्हा अजून एक फेज घेणार, तेव्हा काही लोक बोलवणार, अजून एक फेज घेणार, तेव्हा काही लोक भरणार. ठीक आहे. आता 2022च्या TAIT एक्झाम मध्ये साधारण 10,000 पदसंख्या भरली जाणार आहे साधारणपणे. ठीक आहे. 10% रिक्त असेल. त्यानंतर माजी सैनिकांच्या जागा असतील ज्या की रिक्त राहत आहेत त्या. त्यानंतर ज्या लोकांनी नियुक्ती घेतलेली आहे ते सुद्धा. हे 10,000 प्लस TAIT एक्झाम 15,000 जागा भरणार आहे मित्रांनो, टेट 3 च्या माध्यमातून. ही परीक्षा तुमची साधारण 5 महिन्यामध्ये होईल. आता या 5 महिन्यामध्ये मग सर आम्हाला नोकरी कधी लागेल? तुम्हाला पुढे 2 वर्षात नोकरी कधीही लागू शकते. फक्त या परीक्षेला क्रॅक करून थोडस संयम बाळगून थांबा. ठीक आहे. आता सध्या तर मला तर 85-90% लोक कुठे ना कुठे जॉब करतात. जॉब करत असताना सुद्धा एकदा जर तुमच्या हातातून परीक्षा गेली तर मग तुम्हाला वाट बघण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय तिथे उरणार नाही. मग ते काय करतात, हे लॅब टाकतात. बघा, लक्षात घ्या. इथं 3 महिन्यांनी 5,000 जागा भरल्या, परत 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी 5,000 जागा भरल्या, परत 1 वर्षानंतर 5,000 जागा भरल्या. जशी रिक्त पद होतात तशा नियुक्त्या भेटतील, लक्षात घ्या. आता कंत्राट बंद झाले म्हणजे, लक्षात घ्या, कंत्राट भरती बंद झाली म्हणजे बाकी सर्व रिक्त पद होणार आहेत. म्हणजे 1 ते 10 पर्यंत सुद्धा त्यांना शिक्षक द्यावं लागेल. आता ह्या सरकारने या ज्या काही शिक्षण मंत्र्यांनी, मागच्या शिक्षण मंत्र्यांनी काढलेली GR कॅन्सल केलीत, म्हणजे हे 5 वर्ष GR परत येतील का हो?
अजिबात येणार नाहीत मित्रांनो. नसता ते लोक जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कंत्राटी भरती बंदच झाली आता कम्प्लिटली. ठीक आहे. असंच बघा मित्रांनो, सरळ सेवेमध्ये असेल किंवा इतर परीक्षामध्ये सुद्धा कंत्राट काढण्यात आले होते. कारण होतं कोरोनामुळे जे काही लोकांची कमतरता आहे, रिक्त पदसंख्या आहे, तात्पुरतं होतं. काय होतं? तात्पुरतं. याच्यावर योग्य मलमपट्टी म्हणजे टेट 3 घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी अभ्यासाला सुरुवात करायला कुठली हरकत आहे? ठीक आहे. आपल्यासारखे सुंदर म्हणजे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही वेळोवेळी अभ्यासात राहून, टच मध्ये राहून मार्क मिळवू शकता. ठीक आहे. आजूबाजूच्या शेजारच्या लोकांना म्हणजे तुमच्या संपर्कातील लोकांना, तुमच्यासोबत डीएड बीएड करणाऱ्या लोकांना एकदा विचारा तुम्ही अभ्यास कसा केला होता आणि कोणासोबत केला होता, आणि नंतरच संपर्क साधा. आपला संपर्क क्रमांक आहे मित्रांनो 9665484048. अगदीच तुम्हाला परीक्षा परिषदेनुसार लक्षात घ्या, जर परीक्षा परिषदेने परीक्षा घेतली त्या पॅटर्न सुद्धा शिकवलं जाईल. त्यानंतर IBPS घेतली त्या पॅटर्न सुद्धा शिकवलं जाईल. म्हणजे हे दोन्ही पॅटर्न ठेवले जातील. समजा मी तुम्हाला 30 प्रश्न शिकवलो रिझनिंग आणि मॅथचे, त्यातले 30 प्रश्न जर विचारायला घेतले, बेसिक 10 असतील. ठीक आहे. आणि पॅटर्न या पॅटर्ननुसार 10 असतील, आणि समजा या पॅटर्ननुसार 10 असतील. म्हणजे आपलं राहते काय रे, कोणत्याही पॅटर्नने तुम्ही शिकलात तरी किंवा कोणत्याही पॅटर्नने तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचं असेल तर हे तुम्हाला कामाला 100% येईल. त्याचं बेसिक जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत कसलाही पॅटर्न त्याला सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही क्लासची माहिती मिळवू शकता. कंत्राटी भरती बंद तर टेट 3 का होणार नाही? ठीक आहे. आता बरेच निगेटिव्ह कमेंट टाकतात. ते निगेटिव्ह टाकणारे 2010 पासून रखडत ठीक आहे, रखडत आलेत. यांना मार्कच घेता आलेले नाही. लक्षात ठेवा. निगेटिव्ह कमेंट करून सोडतात. माझं आयुष्य गेलं, काही लोक म्हणतायत. मला काही दिलं तर मी अभ्यास करणार नाही, असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत मित्रांनो. आणि त्याच बाजूला दुसरे पॉझिटिव्ह लोक आहेत. ते पॉझिटिव्ह लोक काय विचार करतात, अरे बाबा आतापर्यंत मी जे काय केलं ते गेलं पाण्यात, ती तर वेळ मला भरून काढता येणार नाही. माझा विषय काय आहे, आगामी काळात मला टेट 3 ला जर मी क्वालिफाय होत असेल तर इथे ताकद लावायची, आगामी काळात मला रिझल्ट काढायचे. ठीक आहे मित्रांनो, टार्गेट खूप कमी आहे, कॉम्पिटिशन खूप कमी आहे. फक्त तुम्हाला आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो वेळ तुम्ही मला दिलात, तुमचा वेळ मला दिला तर तुम्हाला मी पोस्ट दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि जे लोक माझ्याकडे क्लास करतायत आता सध्या आणि हा व्हिडिओ बघत असतील, नक्की कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.